विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती भावपूर्ण ओळी आहेत बघा. माऊलींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, भेटून विठुरायाचे आभार मानण्यासाठी दरवर्षी भाविक पायी चालत पंढरपूर गाठतात आणि आषाढी वारीला विठुरायाला डोळे भरून पाहतात. यंदाची वारी देखील अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू आहे. संतांच्या पादुका पालखीत घेऊन नाचत गात टाळ मृदंग वाजवत अगदी आनंद साजरा करत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेत. ही आनंद वारी नेमकी कुठे पोहोचली आहे याचा आढावा आपण दररोज घेतो अभिनेते संदीप पाठक सोबत. चला मग आजची वारी पाहूयात. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा मंडळी. आज आम्ही काटेवाडीमध्ये आहोत. काल बारामती मध्ये मुक्काम होता. बारामती मधून सगळे वारकरी काटेवाडीमध्ये आलेले आहेत. इथं थोडासा विसावा आहे आणि मग पुढे जाणार आहेत. आणि इथे माझ्यासोबत जे आहेत त्या बारामती मधलं महिला मंडळ आहे. कसं वाटायला काय म्हणजे दर्शनाला गेला होतात का? नगरपालिकेत होतं काल दर्शन घेतलं का तुकाराम महाराजांच्या पादुकांचं? आणि कसं वाटतं तुम्हाला बारामतीकर म्हणून कसं वाटतं की सगळे वारकरी महाराष्ट्रातले मुक्कामाला येतात? आम्ही एकतर मुळात बारामतीत आहोत आणि नंतर आम्हाला पालखीचा आनंद भेटतोय म्हणजे खूपच छान वाटतंय. आमचं भाग्य आहे की आम्ही बारामतीकर आहोत. आमच्या इथून संत तुकाराम महाराजांची पालखी जाते आणि त्याचं आम्हाला दर्शन मिळतं आणि हे सगळं बघायला मिळतं. त्याच्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नाही. वारकऱ्यांची काही सेवा होते का तुमच्याकडनं? वारकऱ्यांची काय सेवा करता तुम्ही किंवा तुमच्याकडनं काय मदत करता तुम्ही वारकऱ्यांना? आमच्या इथे एक दिंडी येते मालकाची, तर त्यांना आम्ही जेवण हे करतो तिथं. दिंडीला जेवण असतं. हा, त्यांची सेवा करतो. आम्ही अन्नदान करता. अजून काय करता? मदत काय करता? लोकांच्या आंघोळीची वगैरे सोय करतो. आंघोळीची सोय करता. बरोबर आहे. कारण एवढी लाखो वारकरी महिला पुरुष आहेत तर त्यांच्या आंघोळीची सोय करता. प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे वारकरी येतात त्यांची सोय करतात. प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा चार पाच वारकरी काही दिंड्या असतात. मी जे म्हणतो ना मंडळी की वारी म्हणजे काय आहे ना की वारकरी गावामध्ये येतात. मग ते गावातले लोक जे गावकरी आहेत ते सेवेकरी होतात. बरोबर आहे. म्हणजेच वारी आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आदेऊचे तुकोबा आळंदीचे ज्ञानोबा देऊचे तुकोबा आळंदीचे ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. महिला रिंगणामध्ये उतरल्यात. पुरुषांनी मागं व्हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माझ्या माग म्हणायचंय आनंद वारी 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 आनंद वारी.
माऊली. मंडळी, आता मी काटेवाडीमध्ये आहे आणि माझ्या सोबत आहेत ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे सगळे सर्पमित्र. जाणून घेऊया हे वारीमध्ये कुठल्या प्रकारची जनजागृती करतात आणि वारकऱ्यांना त्याचा कसा उपयोग होतो. माझ्यासोबत आहेत. आपलं नाव काय? अमोल जाधव. अमोल दादा जरा आम्हाला सांगा. तर वारीचे जे तळ असतात हे प्रत्येकच तळ काही एकदम चांगल्या लोकेशनला की आजूबाजूला एकदम व्यवस्थित असं नसतात. बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला गवत असते, त्या ठिकाणी बऱ्याचदा तंबूत वगैरे साप येऊ शकतात, वारुळ असतात. बऱ्याचदा आता जसं जसं पुढे जाईल तसं तसं मोकळं मारण लागल, त्या ठिकाणी शेतकरी लोक वगैरे किंवा हे वारीतले लोक राहणार. आणि त्या ठिकाणी मग ही फुरशेसारखा साप आहे की जो मारणाचा सापडतो, गुणसारखा साप आहे जे पाला पाचवत राहतो. मग ही वारीतल्या लोकांना माहिती व्हावं की बाबा कुठले विषारी कुठले बिनविषारी, कशी प्रिकॉशन घेतलं पाहिजे, झोपताना समजा मोकळ्या मैदानात झोपताना कसे काय प्रिकॉशन घेतले पाहिजे ही त्यांना माहिती व्हावी. त्यासाठी आम्ही हा गेल्या 10 वर्षापासून सर्प जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करत आहे. आणि आम्ही या ठिकाणी आमचा हेल्पलाईन नंबर पण देतोय वारकऱ्यांना. अशा प्रकारचे पत्रक आम्ही वाटत आहे वारकऱ्यांसाठी. काही दिसला तर तुम्ही त्याला व्यवस्थित म्हणजे ह्याच्यावरती नंबर दिलेला आहे जेणेकरून समजा जिथं पण कुठं साप निघाल. आता संपूर्ण महाराष्ट्रभरात आमचे जवळपास 15 ते 20 हजार सर्पमित्र आहेत. मग ते त्या भागात जे पण कुठला साप निघलाय त्या ठिकाणी जाऊन ते पकडण्याचं वगैरे काम करतात, जेणेकरून वारकरी सुरक्षित आणि सापही सुरक्षित राहील आणि कुणालाही हानी होणार नाही. त्यासाठी हा आम्ही जनजागृती कार्यक्रम करत आहे. वारीमध्ये काम करत असताना वेगळी भावना आहे, जरा काय वाटतंय वारीमध्ये हे सगळं जनजागृती करायची? कसं आहे, आपण लोकांना समाजसेवा करतो ना, त्यामुळे आमच्या जीवाला बरं वाटतं. म्हणजे जेणेकरून लोकांना आपण सेवा करू शकतो. कारण प्रत्येक आमचा सर्पमित्र कुठं ना कुठं जॉबला असला तरी सापाचा कॉल जर आला तर तिथं जातो किंवा कोणाला तर ॲडजस्ट करतो, जेणेकरून त्या लोकांना सापापासून कोणतेही धक्का इजा न टाळावी म्हणून त्यासाठी आपण मदत करत जातो. तुमचं काम असंच करत राहा आणि सर्पमित्र वाढत जाओ आणि जिथे साप निघतील त्यांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी तुम्ही पोचवत असाल याची खात्री आम्हाला आहे. आणि पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, वारकरी मनोभावे चालतायत, त्यांना कुठलाही सर्पदंश सुखरूप पोचावं यासाठी हा धन्यवाद. आता एकदा जोरदार खनका आवाजात होऊन जाऊ द्या. बोला पुंडलिक पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काटेवाडीमध्ये तुम्ही बघितलं धोतराच्या पायघड्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर. आणि ही अनेक वर्षांची परंपरा आहे काटेवाडीची. माऊली, कसं वाटतंय वारीमध्ये आणि आज कसं वाटायलंय? सतत चालू आनंदी आनंद झाला, पण आज त्याच्यापेक्षा द्विगुणित आनंद झाला काटेवाडीत आल्यानंतर. द्विगुणित आनंद झाला. कारण काय? याचं कारण
साधू संतांची भेट झाली, भजनाचा आनंद मिळाला, तुमच्यासारखी सज्जन माणसं मिळाली, सर्व काही मिळालं म्हणून आनंद वाटतो. सर्व काही मिळालं म्हणून तेच आहे म्हणजे म्हणून तर आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे ना माऊली, आनंदवारी. कुठल्याही वार करायला विचारलं कसं वाटायला? आनंद आहे, समाधान आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. जाऊ द्या पुन्हा. मंडळी, आता तुम्ही बघितलं धोत्राच्या पायघड्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर लोकांनी अत्यंत उत्साहानं टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी इथे काही तरुण मुलं मुली बघितलेले आहेत. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब, आणि त्यांच्या हातामध्ये म्हणजे जेव्हा मी असे चालत होतो दिंड्यांमधून तेव्हा हे लोक असे दिसले मला बोर्ड्स हातात घेऊन. खूप छान संदेश त्यांनी लिहिलेले आहेत, पटापट मी वाचून दाखवतो. उमलण्याआधी तिला खुडता का, जगण्याचा हक्क तुम्ही काढता का, स्त्रीभ्रूण हत्या मान्य नाही, मान्य नाही. खूप चांगला संदेश, महत्वाचा. आई निसर्ग रडतोय, तिचं दुःख आम्हाला मान्य नाही, विकास हवाच पण विनाशाच्या वाटेनं नाही. पर्यावरणाचा संदेश देणार आहे. रस्ते, शहर, फोन, चष्मे सगळं स्मार्ट झालंय. माणसाचं शहाणपण AI ला आउटसोर्स केलंय. आजच्या काळातला आत्ताचा मराठी ज्ञानाची घागर, करू मराठीचा जागर. अत्यंत महत्वाचा आहे आजच्या काळात. सोन्याची किंमत लाखावर, घराची किंमत कोटींवर, आणि माणसाची किंमत शून्य. माणुसकी, मानवता संदेश देणारा हा अत्यंत महत्वाचा. आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती वारकऱ्यांची सेवा करतात. त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. या, कोण बोलणार सुरुवातीला? माऊली, तुम्ही बोलणार का? काल तुमचा बर्थडे होता म्हणजे बिलेटेड हॅपी बर्थडे. कशी अपडेट काय सांगाल? आपलं जे फोरम आहे ग्लोबल शेपर्स, काय काम करतं? ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा पूर्णपणे जगामध्ये काम करत आहे. आणि आपला बारामती हब हा भारतातील ग्रामीण भागातील पहिला हब आहे. तर तो बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्यावरती मात करण्याचं काम करतोय. सध्या आम्ही वारीमध्ये एक निश्चय केला की समाजात वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत, तर त्या रूढी परंपरेवर आपण काम करावं. म्हणून आम्ही पहिल्यांदा स्त्रीभ्रूण हत्या असेल, नंतर समानता असेल, आणि त्याचबरोबर आपल्या आता बघतोय की मराठी भाषा आपली एक मातृभाषा आहे. आणि 700 ते 800 वर्षापूर्वीचा फार मोठा त्याला इतिहास आहे. या संत पवाडमयांनी त्यांना वाढवलं, तर त्याला वाचवण्याचा एक आम्ही त्या स्लोगनच्या संकल्पनाच खूप आवडली की त्याच्यावर लिहून ते वारकरी दिंड्या जात असताना तिकडे तुम्ही उभे असता. आणि तुम्ही वारकऱ्यांची सेवा काय करताय हेही मला जाणून घ्यायचंय. की ह्या काही ट्यूब्स आहेत इथे, काही तुम्ही ORS ठेवलेले आहेत, त्याबद्दल. सकाळपासून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते. गेले 4 वर्ष, हे 4थं वर्ष आहे आमचं. आणि सकाळपासून आम्ही ORSचं वाटप करतोय. हॉट ट्यूब सेल्स ते दुखणं खुपणं यासाठी लागतं, आणि हे जखमेवरती लावण्याचं आहे. यासोबत आम्ही यावर्षी हे नवी संकल्पना आणली की थोडंसं मार्मिक शब्दात न बोलता पण थेट हृदयाला जाऊन भिडणाऱ्या अशा घटकांना आम्ही यावर्षी हे केलं. जे बोर्ड आहेत त्या सुद्धा समाजातल्या जखमा आहेत, त्याला मलम लावण्याचं काम ती एक आम्हाला ही कॉम्प्लिमेंट झाली. थँक्यू. कसं वाटतंय काम करताना, वारकऱ्यांची सेवा करताना?
खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्रातून येतो आणि ग्रामीण भागातला असल्यामुळं वारकरी पण आपल्यातलेच एक आहेत आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, खूप आनंद आहे. रात्री मी सर्व टीमला म्हणलं की आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे आणि तिथं वारकऱ्यांची सेवा करायची. रात्री झोप पण लागली नाही, सकाळी उठून आलोय कामावरती आणि म्हणजे इथं पूर्णपणे चालली. कव्हाच एकदा सेवा देतोय असं झालंय, बरोबर आहे? काय सांगता? मी एकच सांगेल की सगळ्याला पंढरपूरला तर काय जाता येत नाही. माझं पंढरपुरात इथंच विठ्ठल काढलाय माझा, वारकऱ्यांची सेवा करून. तेच आहे ना, म्हणजे गावकरी सुद्धा अत्यंत उत्साहानं प्रसन्नपणे ऊर्जेनं वारकऱ्यांची सेवा करतात, कारण ते वारकऱ्यांमध्येच पंढरपूर बघतात. हो, नक्कीच नक्कीच. तर ही सगळी महाराष्ट्राची तरुण पिढी आहे जी वारीवर, वारकरी संप्रदायावर अत्यंत मनापासून प्रेम करणारी आहे आणि त्या माध्यमातून त्यांची सेवाही करतायत आणि सामाजिक संदेश देण्याचं काम करतायत. धन्यवाद माऊली. जय हरी. मंडळी, माझी सुरुवातीपासून इच्छा होती की गावकरी जे आहेत ते वारकऱ्यांची सेवा, वारकऱ्यांना अन्नदान करतात आणि त्याचा एक परंपरा आहे, रीतिरिवाज आहे. आज माझ्यासोबत संपूर्ण काटे फॅमिली आहे, काटेवाडीमधली. राहुल काटे आहेत. वर्षानुवर्ष तुम्ही अन्नदानाचं काम करताय, काय कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो. आमच्या गावाला फक्त एवढाच सण आहे, तुकाराम महाराजांची पालखी. दुसरा कुठलाही सण नाही. आम्हाला एखादं लग्न त्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम वाटतो आणि आतुरतेने आम्ही वाट पाहतो त्यांना जेवायला घालायचं, पुण्य आम्हाला लाभावं असं वाटतं, म्हणून आम्ही आतुरतेने वाट पाहतो आणि मस्त आनंद मिळून जातो त्यातून. अंदाजे किती वारकरी येतात तुमच्या? अंदाजे माझ्या 3 दिंड्या येतात एकंदर. एक दिंडी घोड्यामागची दिंडी नंबर 1 ती 350 लोक असतात. एक अंबाजोगाईची दिंडी महाराजांची, गोरे महाराजांची, त्यांची 200 असतात आणि पुढे थोरल्या बंधूंकडे मोरे महाराज मेन रथावरची असतात. ते वडिलांच्या काळापासून ते आमच्याकडे दिंडी मेन रथावरची महाराज असतात, ते बसले. बापू साहेब 600-700 लोकांचं जेवण इथे जेवतायत. आणि दिवाळीच आमची दिवाळीची काटेवाडीची दिवाळी, दुसरा सणच आम्हाला कुठला नाही. वहिनी, काय सेवा घडतीये, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय तुम्हाला? खूप छान आनंद मिळतोय आम्हाला. आणि हे तुम्ही म्हणजे हळदी कुंकू घेऊन, पाणी घेऊन इथे उभे आहात आणि आता हे काय, मला जरा सांगा. ह्याचं काय असतंय की भाविकांची जी संप्रदायावरती सेवा आहे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून संत सगळेच त्यांनी समाजासाठी जे जीवन आपलं व्यतीत केलं, तर ती श्रद्धा वारकरी घरामध्ये आल्याच्या नंतर ज्ञानोबा तुकोबा आले ही भावना त्या भाविकाच्या घरामध्ये असते, म्हणून ते पायाचं पूजन करत असतात वारकरी. ही भावना आहे त्यांच्या अंतःकरणातली. आम्हालाही बघायचंय, आमच्या आनंदवारीच्या झी24 तासच्या प्रेक्षकांनाही बघायचं. हा आपला महाराष्ट्र आहे मंडळी, आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. चला जेवायला, भूक लागली आता. चला या. सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह पडावा, तुझे कारणी देह पडावा, उपेसू नको गुणवंता अनंता, उपेसू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागले हे दाबरा पुंडली गौरी श्री ज्ञान